मातोश्रीवर आज दुपारी 12 नंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील। भाजपनं सदस्य नोंदणीत नवा इतिहास रचलाय। महाराष्ट्रात 1.5 कोटी सदस्य नोंदणी पूर्ण आहे, तर 1.5 कोटी सदस्य नोंदणी करणारा भाजप पहिला पक्ष आहे। अमित गोरखे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतील। मंगेशकर रुग्णालयानं सादर केलेला अहवाल खोटा असल्याचा गोरखेंचा दावा आहे। बोरिवलीतल्या व्यापाऱ्यांकरता मनसेकडून मराठीची शाळा आहे। मोक्ष प्लाझा मॉलमध्ये मनसेची शाळा भरणार आहे। मॉलमध्ये मोठा बोर्ड लावून मराठीचे धडे गिरवले जातील। सांगलीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या कार्यालयावर मनसेनं धडक दिली आहे। मराठीचा वापर होत नसल्याचा मनसेचा आरोप आहे। अधिकाऱ्यांना धारेवर धरत निदर्शनं करण्यात आली आहेत। उल्हासनगरमध्ये विद्युत शवदाहिनीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन आहे। अंत्यसंस्काराकरता लाकडांचा वापर कमी करण्याकरता विद्युत दाहिनीची मागणी होती। शिर्डीत आजपासून रामनवमी उत्सवाला सुरुवात झालेली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून साईंच्या पालख्या शिर्डीत पोहोचत आहेत। रामनवमी निमित्तानं मुंबईहून निघालेल्या पालख्या नाशिकमध्ये दाखल झालेल्या आहेत, तर यंदा पालख्यांचं 30वं वर्ष आहे। ठाण्यातल्या आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सव आणि या निमित्तानं जांभई नाका शिवाजी महाराज मैदान इथं रश्मी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देवीची आरती संपन्न झाली आहे। योगी आदित्यनाथ बलरामपूर दौऱ्यावर आहेत। पाटण मंदिरात देवीचं त्यांनी दर्शन घेतलंय। आज नवरात्र उत्सव जो सुरू आहे त्या निमित्तानं हे दर्शन घेतल्याचं म्हटलं जात आहे। आज अष्टमी आहे। दिल्लीतील गुफावाला मंदिरात महाअष्टमी नवरात्र निमित्तानं भाविकांनी गर्दी केलेली होती। चैत्र नवरात्र उत्सवाचा आजचा 8वा दिवस। अयोध्येतील पटेश्वरी देवी मंदिरात नवरात्र उत्सव संपन्न होतोय। नवी दिल्लीतील छतरपूर इथल्या श्री आद्य कात्यायनी शक्तीपीठ मंदिरात पहाटेची आरती पार पडली। चैत्र नवरात्र उत्सवानिमित्तानं अलोपो देवी मंदिरात मातेचं दर्शन घेण्याकरता तोबा गर्दी झाली होती। वाराणसीमध्ये अनोखी नवरात्र परंपरा सुरू आहे। मणिकर्णिका घाटावर नगरवधू नृत्य सादर करतात। जम्मू काश्मीरमध्ये नवरात्र उत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिरात दूरपर्यंत भाविकांच्या रांगा आहेत। मध्य रेल्वेच्या मेन आणि ट्रान्स हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक आहे। माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असेल। भारतीय रेल्वेमध्ये पहिल्यांदा समालेची सेवा ऑनलाईन पद्धतीनं सुरू झाली आहे। पोर्टल ऑन कॉल ही सुविधा सुरू आहे। सध्या ही सेवा वापी आणि वलसाड या स्थानकावर सुरू करण्यात आली आहे। एसटी महामंडळानं एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये प्रवाशांकडून 21,35,291 रुपयांचा दंड वसूल केलेला आहे। हिंगोलीच्या महावीर नगर भागातील विद्युत डीपी जळाल्यानं विद्युत पुरवठा खंडित आहे। 2 दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्यानं नागरिकांना मोठा त्रास होतोय। नागपूरमध्ये रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च आहे। रवींद्र कुमार सिंगल यांच्या नेतृत्वात हा रूट मार्च निघाला। पैठण तालुक्यामध्ये पाणी टंचाई जाणवते। 24 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा आहे। नवी मुंबईमध्ये वाहतूक विभागाकडून विशेष मोहिमेचं आयोजन आहे। या मोहिमेअंतर्गत वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी 1039 वाहनं आणि नो पार्किंगमध्ये उभी करण्यात आलेल्या 409 वाहनांवर कठोर कारवाई आहे। उल्हासनगरमध्ये विविध ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। अनेक ठिकाणी झाडं पडल्यानं कारचं नुकसान झालेलं आहे। धाराशिवमध्ये संत गोरोबाका मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा प्रश्न थेट राज्य सरकारच्या दरबारात पोहोचलेला आहे। 2 दिवसांपासून या ठिकाणी उपोषण सुरू आहे। बदलापूरमध्ये सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी फुटल्यानं मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीयुक्त पाण्याचे फवारे सध्या उडताना दिसतात। त्यामुळे परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य आहे।
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. तब्बल 6 महिन्यानंतर दर 4,600 रुपयांवर. वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या हळदीची आवक सुरू झाली आहे. रिसोड बाजारात हळदीचा 15,475 रुपये इतका भाव आहे. लातूर जिल्ह्यातील काही भागात अवकाळीचा फळबागांना फटका बसला. भाजीपाल्यांचंही काही ठिकाणी नुकसान आहे. पंचनामे करून मदतीची शेतकऱ्यांची मागणी. पैठण तालुक्यामध्ये सीसीआय कडून 1,32,400 क्विंटल कापसाची खरेदी झाली, तर 7,521 रुपये प्रति क्विंटलचा सर्वोच्च दर शेतकऱ्यांना देण्यात आल्याची माहिती पैठण बाजार समितीचे सचिव देत आहेत. वाशिममध्ये अवकाळी पावसामुळे हळद आणि बिजवाई, कांदा आणि ज्वारी पिकांना फटका बसलाय. यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे. पुण्यातील कर्वेनगर काकडे सिटी जवळील उड्डाण पुलावर कारचा अपघात झाला. उड्डाण पुलावर कार उलटली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षाला अचानक आग लागली होती. सीएनजी रिक्षाला आग लागता शेजारी असणारी रिक्षा देखील जळाली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात यश आहे. पेट्रोल डोंबिवलीचा रील स्टार सुरेंद्र पाटील याला नाशिकहून ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकानं अटक केलेली आहे. सुरेंद्र पाटील कडून घटस्फोटी त्या महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील हादगावमध्ये एका शेतकरी कुटुंबाच्या घरी रात्रीच्या सुमारास दरोडा पडला. दरोडा टाकल्यानंतर घरमालकाला हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. घटनेनं खळबळ माजली. जालन्यामध्ये तडीपार करण्यात आलेल्या गुंडाला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याच्यावर गुन्हा देखील नोंद आहे. नांदगाव पेठ या ठिकाणी 40 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. अमरावती शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई आहे. वाशिम शहरामध्ये कर्कश आवाज करणाऱ्या 17 गाड्यांवर कारवाईचा बडगा आहे. शहर वाहतूक पोलिसांची कारवाई आहे. सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय. बिबट्यानं गुरं शेळ्या मारल्यानं परिसरात घबराट आहे. किती बकरी खाल्लीस? 4. नवी मुंबईमध्ये दुर्मिळ साप आढळलेला आहे. सर्पमित्राकडून जीवदान देण्यात आलेलं आहे. सायन पनवेल मार्गावर उभ्या असलेल्या डंपरला मागून येणाऱ्या डंपरची धडक बसली. या भीषण अपघातात चालकाचा दुर्दैवी मृत्यू आहे. धुळ्यामध्ये गांजा तस्करीत पुन्हा शिरपूर कनेक्शन समोर आलंय. 4 चाकी वाहनातील गांजा पोलिसांनी या ठिकाणी पकडलेला आहे. 6,42,000 रुपये किमतीचा 31 किलो गांजा पोलिसांनी हस्तगत केला. मीरा भाईंदरच्या मॅक्सेस मॉल परिसरामध्ये सिमेंट कॉन्क्रीट मिक्सर आणि दुचाकीचा अपघात झालाय. दुचाकी स्वार गंभीर जखमी आहे. भिवंडीमध्ये 6,20,160 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय. गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.